नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो. तर आजच्या तासामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि 10वी साठी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 आणि इंग्रजी व्याकरण यामधलं गणित भाग 1 त्याच्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. तर 10वी साठी अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे गणित भाग 1. आणि गणित भाग 1 मध्ये 6 प्रकरण आहेत. ते पूर्ण प्रकरण जेवढे काही त्याच्यामध्ये प्रकरण आहेत त्याच्यामध्ये कुठले पॉइंट असतील 1.2 1.3 प्रत्येक प्रकरणामध्ये आणि त्यावरील आधारित अजून वेगवेगळे प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने पडतात प्रश्न, ते सर्व प्रश्न आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण घेत आहोत. बऱ्याच पालकांची काल आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चर्चा केली की त्यांचं असं म्हणणं आहे की बरेच मुलं हे सेमी इंग्रजीसाठी आहेत, त्यासाठी आपण वेगळे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत, त्याच्यामुळे काळजी नसावी. बघा, पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे. मग दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा की चल कशाला म्हणायचं, सहगुणक कशाला म्हणायचं आणि चल आणि सहगुणक मिळून काय तयार होतं ते या प्रकरणातून आपल्याला पाहायचं आहे. तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय बघा. तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात. किती चले वापरली जातात? दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी किती पाहिजे, कोटी त्या प्रत्येक पदाचा कोटी हा 1 असतो. 1 मार्काला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणकोणते दोन चलातील रेषीय समीकरण आहेत ते ओळखा. मग जर दोन चलातील रेषीय समीकरण असतील तर मग ते आहे म्हणावं लागेल, आणि जर नसतील तर का नाही त्याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यावं लागेल. असे 1 मार्काला 10वीच्या बोर्डामध्ये प्रश्न विचारला जातो. तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी हा 1 असतो त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. सरळ साधी सिंपल गोष्ट आहे. किती चल पाहिजेत? 2 चल पाहिजेत. आणि प्रत्येक पदाचा कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. असं जेव्हा असेल तर तेव्हा त्याला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात. आता ह्याच्या अगोदर चल म्हणजे काय ते बघूया. बघा इकडं, आता या ठिकाणी इथं बघा सांगतो, उदाहरणामध्ये 5 आणि x आहे. 5x बघा, त्याच्यामध्ये 5x. आता 5x म्हणजे काय? आता हे 5x आहे, याच्यामध्ये एक अंक आहे, एक अल्फाबेट आहे, बरोबर आहे. बघा 5x 4x आपण 8वी पासून आपण असं बीजगणित आपण वापरलेलं आहे. 5x 4x 10x 10m म्हणजे a पासून z पर्यंत स्मॉल लेटर्स मध्ये अक्षर त्या अंकासोबत लिहिली जातात. मग ह्या दोघाला मिळून काय म्हटलं जातंय? 5x हे काय आहे? पद आहे. एक अंक आणि एक अक्षर मिळून त्याला पद म्हटलं जातं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो अंक आहे त्याला सहगुणक असं म्हटलं जातं. या अंकाला सहगुणक असं म्हटलं जातं, सहगुणक. आणि जे काही आपण अल्फाबेट म्हणून वापरतो त्याला चल असं म्हटलं जातं. त्याला चल असं म्हटलं जातं. बघा, कुठलाही अंक आणि एक अक्षर असेल, अल्फाबेटचं असेल, तर त्या दोघाला मिळून पद म्हटलं जातं. आणि जे काही त्याच्यासोबत अंक असतात त्याला सहगुणक असं म्हटलं जातं. आणि ए पासून झेड पर्यंत स्मॉल लेटर्स मध्ये जे काही अक्षर लिहिली जातात त्याला चल म्हटलं जातं. तर चल म्हणजे कळालं,
चल म्हणजे ए पासून झेड पर्यंत स्मॉल लेटर्स मध्ये त्या अंकासोबत जो अक्षर लिहिला जातो त्याला चल असं म्हटलं जातं, आणि जो अंक असतो त्याला सहगुणक असं म्हटलं जातं, आणि दोघाला मिळून पद असं म्हटलं जातं. वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे 10वीच्या विद्यार्थ्यांनी. बघा, तर 5x पद चल सहगुणक ही गोष्ट क्लिअर झाली असेल तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात, आताच कळालं आपल्याला चल म्हणजे काय, ABCD. दोन चले वापरली जातात वेगवेगळे. एक समीकरण आहे आणि त्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि त्याचा कोटी एक असतो. आता बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल, कोटी म्हणजे काय? तर कोटी म्हणजे घातांक. त्याच्या डोक्यावर एखादा अंक लिहिला जातो, त्या चलाला कोटी असतो. समजत आहे का? तर त्या कोटी म्हणजे घातांक, त्याचा घातांक किती पाहिजे? एक पाहिजे. बघा आता इकडे, तर त्याला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हटलं जाते. आता मी इथं काही उदाहरणं आहेत, ते शॉर्टकट मध्ये उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. बघा आता या ठिकाणी, आणि पुन्हा याचं स्पष्टीकरण पुन्हा इथं बोर्डावरती तुम्हाला लिहून दिलं जाणार आहे की नेमकं कशा पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागतं. तर 5x अधिक 3y, 5x अधिक 3y, पहिलं जे गणित आहे 5x अधिक 3y, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5x अधिक 3y बरोबर 9. आता 5x अधिक 3y बरोबर 9 या गणितामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे की हे दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही ते आपल्याला पाहायचं आहे. मग 5x अधिक 3y ह्याच्यामध्ये किती चल आहेत? बघा आपण किती चल आहेत, x आणि y, दोन चल आहेत. बरोबर आहे, दोन चल आहेत. मग 5x अधिक 3y बरोबर 9. मग याचा कोटी किती आहे? इथं तर काहीच दिलेलं नाही, इथं काहीच दिलेलं नाही. बरोबर आहे, जे नसतं तिथं एक असतं. नीट लक्ष द्या. बरोबर आहे. या ठिकाणी बघा, इथं एक्सच्या डोक्यावर काय नाही म्हणजे इथं एक आहे, इथं वायच्या डोक्यावर काय नाही म्हणजे इथं एक आहे. ज्या ठिकाणी कोटी दिला जात नाही तिथं एक असतं. एक हा कोटी दिला जात नाही, लिहिला जात नाही. एकच्या नंतर 2, 3 असा कोटी लिहिला जातो, परंतु ते जर असलं तर ते दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे 5x अधिक 3y बरोबर 9 म्हणजे इथं दोन चल आहेत, x आणि y हे दोन चल आहेत आणि प्रत्येकाचा कोटी किती आहे? एक आहे. x चा कोटी एक आहे, y चा कोटी एक आहे. म्हणजे 5x अधिक 3y बरोबर 9 हे जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे. दुसरं उदाहरण बघा, हे 2 नंबरचं उदाहरण, 6/p अधिक 7/q, 6/p अधिक 7/q बरोबर 4. आता हे उदाहरण थोडंसं वेगळं दिलेलं आहे. कसं? हे अंश आणि छेदात दिलेलं आहे आणि चल कुठे आहेत? चल छेदामध्ये गेलेले आहेत. या ठिकाणी चल जे आहेत ते छेदामध्ये ठेवलेले आहेत. मग छेदामध्ये जर चल असेल तर त्याचा कोटी किती असतो? छेदामध्ये जर चल असेल तर त्याचा कोटी किती असतो? जर छेदामध्ये चल असेल तर त्याचा कोटी ऋण मध्ये असतो, धन नसतो. म्हणजे इथं p चा वजा 1 घात आणि q चा वजा 1 घात, म्हणजे या ठिकाणी हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. नीट लक्ष द्या. या ठिकाणी हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. परंतु दुसऱ्या पद्धतीनं हे अजून एका पद्धतीनं उदाहरण सुटतं, ते सोडवल्यानंतर मात्र ते दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं. मग ते कसं सोडवायचं ते नंतर आपण पाहणार आहोत की बाबा इथं, परंतु छेदामध्ये जर चल असेल तर त्याचा कोटी ऋण 1 असतो. मी प्रत्येक मुद्दा जो सांगत आहे तो प्रत्येक मुद्दा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे की छेदामध्ये जर चल असेल तर त्याचा कोटी ऋण असतो, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. पहिलं दोन चलातील रेषीय समीकरण आहे म्हणून त्याला राईट केलेलं आहे. दुसरं दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही कारण त्याचं जे चल आहे ते छेदामध्ये दिलेलं आहे आणि छेदामध्ये आहे म्हणून त्याचा कोटी ऋण मध्ये असतो. तिसरं उदाहरण बघा, तिसरं उदाहरण x y दोन चल आहेत, त्याचा कोटी किती आहे? आपल्याला कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. इथं कोटी किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे. या ठिकाणी कोटी किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. आपल्याला कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. एकदम सिंपल आहे.
ओनली वन, हा एक लक्षात ठेवायचा. आणि दोन चल वेगवेगळे सेम नाहीत, ही दोन चल म्हणजे आता इथं कोटी किती आहे, 2 आहे. पुढचं उदाहरण 3 नंबर, म्हणजे हा कोटी नाही, 2 चलातील समीकरण होऊ शकत नाही. आता या ठिकाणी बघा 4x वर्ग अधिक 6y बरोबर 13. आता 4x वर्ग अधिक 6y बरोबर 13, इथं x आणि y हे 2 चल आहेत. x आणि y हे 2 चल आहेत, परंतु कोटी किती पाहिजे, 1 पाहिजे. त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर 4x वर्ग याच्यामध्ये की x या चलयुक्त पदाचा कोटी किती आहे, 2 आहे. y चा कोटी 1 आहे. बघा y चा कोटी 1 आहे, परंतु जो मोठा असतो तो गृहीत धरला जातो. त्याच्यामध्ये जो मोठा असतो तो गृहीत धरला जातो. y चा कोटी 1 आहे, परंतु x असलेल्या चलयुक्त पदाचा कोटी 2 असल्यामुळे हे 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. मी तुम्हाला हे असं का सांगत आहे, तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये लिहावं लागतं की पहिला मुद्दा हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. खाली कारण x चल असलेल्या पदाचा कोटी 2 असल्यामुळे हे 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. त्याच्या पुढे बघा 5 नंबरचं जे उदाहरण आहे, त्या उदाहरणामध्ये आता हे 5 नंबरचं उदाहरण पाहिलं तर वर्गमुळामध्ये आहे. मग वर्गमुळामध्ये कोण आहे, वर्गमुळामध्ये कोण आहे, -7 आहे का -7x, दोन्ही पण आहेत, दोन्ही पण नसतात. फक्त सहगुणक असतो वर्गमुळामध्ये. वर्गमुळात 7 x हे वर्गमुळाच्या बाहेर असतं, वर्गमुळात 6 y हे वर्गमुळाच्या बाहेर असतं. म्हणजे या ठिकाणी 2 चल आहेत, x आणि y हे 2 चल आहेत. ही पहिली अट याच्यामध्ये बरोबर आहे. दुसरी अट, मग ह्याचा कोटी किती, बरेच जण कन्फ्यूज होतात. मी तो वर्गमुळाचं चिन्ह दिलेलं आहे, कसं आहे बाबा, वर्गमुळाचं चिन्ह चलाला दिलेलं आहे का सहगुणकाला दिलेलं आहे, सहगुणकाला दिलेलं आहे. परंतु आपल्याला कोटी कुणाला पाहिजे, चलाला पाहिजे. एबीसीडी याला पाहिजे. तर इथं x आणि y याचा कोटी 1 आहे, x आणि y याचा कोटी 1 आहे आणि 2 चल आहेत, म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. बरेच जण कन्फ्यूज होतात, वर्गमुळाचं चिन्ह दिलेलं आहे, आता कसं बाबा, आता माझं कसं होईल, काहीच होत नाही तुझं, तू फक्त नीट लक्ष दे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 6व्या उदाहरणामध्ये, 6 नंबरचं जे उदाहरण आहे, त्या 6 नंबरच्या उदाहरणामध्ये 0m अधिक 5y बरोबर 4. या ठिकाणी का आलेलं आहे, कुंडीचा अंड. लक्षात ठेवायचं, 0 आलं म्हणजे कुछ तो गडबड आहे बाबा. बरोबर आहे. 0m म्हणजे या ठिकाणी बघा m चा सहगुणक 0 आहे. एखाद्या चलाचा सहगुणक जर 0 असेल तर त्याची किंमत 0 होते. नीट लक्ष द्या. या ठिकाणी m आणि इथं y झालेला आहे, m आणि n हे 2 चल आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं बघा m आणि n यांचा कोटी पण 1 आपण ठेवू शकतो, परंतु इथं 0 असल्यामुळं ही पूर्ण पदच 0 होऊन जातं. इथं पूर्ण पदच 0 होऊन जातं. म्हणजे या समीकरणामध्ये फक्त एकच चल होऊ शकतं. कोणतं, 5n हे एकच चल आहे किंवा एकच पद आहे, हे पदच होऊ शकत नाही. कारण ज्याच्या सोबत 0 होतं त्याला आपण 0 करून टाकतो. 0 हे असा अंक आहे बघा, ज्याच्या पुढे लागतं त्याची किंमत वाढवतं आणि ज्याच्या सोबत त्यानं गुणाकार केलं की सगळ्याला 0 करून टाकतं. त्याच्यामुळं मग ह्या उदाहरणामध्ये स्पष्टीकरण काय सांगावं लागेल की दिलेल्या समीकरणामध्ये n हे एकच चल आहे, त्यामुळे हे 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. 0m हे चल होऊ शकत नाही किंवा पद होऊ शकत नाही. इथं 0 असल्यामुळे ते कॅन्सल होऊन जातं. बरोबर आहे. म्हणजे 6 नंबरचं जे उदाहरण आहे हे 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं पण तेच उदाहरण आलेलं आहे. या ठिकाणी 0.4x आणि 0y. बरेच जण बघा पॉइंट आलं, इथं 2 उदाहरण आहेत, एक वर्गमुळाचं एक उदाहरण
त्याच्यानंतर एक पॉइंटचं एक उदाहरण आणि दुसरं छेदामध्ये चल दिल्यानंतर. ही 3 प्रकारच्या उदाहरणाकडे थोडंसं लक्ष द्या, कन्फ्युज तिथं होतं. छेदामध्ये चल आला, त्याचा घातांक ऋण मध्ये असतो. वर्गमुळामध्ये आहे, कोण वर्गमुळामध्ये आहे? सहगुणक वर्गमुळामध्ये आहे, चल वर्गमुळामध्ये नाही. चल वर्गमुळाच्या बाहेर आहे, मग त्याचा कोटी बघा काय आहे तो. जर त्याचा कोटी तिथं काहीच दिलेला असेल म्हणजे 1 आहे, म्हणजे ते 2 चलातील रेषे समीकरण होऊ शकतं. आणि आता 3 नंबरचं उदाहरण म्हणजे 7 नंबरचं 0.4x. बरेच जण कन्फ्युज होतात, अरे बाबू 0.4 म्हणजे पॉइंट आलेला आहे, कसं करू? तू काहीच करू नको, तू फक्त अभ्यास कर 10वी मध्ये, बरोबर आहे. 0.4x म्हणजे या ठिकाणी x हे चल आहे. 0.4 असू द्या, काय अडचण, तिथं काय अडचण नाही. परंतु x चा कोटी किती आहे? 1 आहे. आणि दुसरं पद 0y, इथं आलं बघा, 0y आलेला आहे, इथं 0y आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पण हे 2 चलातील रेषे समीकरण होईल का? नाही, कारण या उदाहरणामध्ये x हे एकच चल आहे, एकच चल आहे. 0y चल होऊ शकेल का? अजिबात नाही, कारण या ठिकाणी त्याची किंमत 0 होते, म्हणून हे 2 चलातील रेषे समीकरण होऊ शकत नाही. पुन्हा एकदा डबल तसलंच एक उदाहरण आलेलं आहे. छेदामध्ये x आणि y आलेला आहे, म्हणजे याचा कोटी -1 असतो, म्हणून हे 2 चलातील रेषे समीकरण होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर बघा पुढचं, ही अजून एक उदाहरण कन्फ्युज होण्यासारखं, कारण इथं एका सहगुणकाला 2 चल दिलेले आहेत, बरोबर आहे का? एकाला एकच जोडी लागते, 2 जोड्या जमतं का? अजिबात जमत नाही. त्याच्यामुळं इथं 6 जो सहगुणक आहे याला 2 चल आहेत. मग काय होतं बघा, इथं x चा सहगुणक 1 आणि y चा सहगुणक 1, x चा सहगुणक 1 आणि y चा सहगुणक 1, म्हणजे 1 आणि 1 2, म्हणजे पहिल्या पदाचा चल जो आहे त्याचा कोटी 2 झाला. त्याचा कोटी किती झाला? त्याचा कोटी 2 झाला. आणि इथं y चा कोटी 1 आहे, बरोबर आहे, y चा कोटी 1 आहे, बरोबर आहे. परंतु चलयुक्त पहिल्या पदाचा कोटी किती होतो? 2 झाला, म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. बघा, 1 मार्काला आपल्याला प्रश्न विचारला जातो की 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? की ज्या समीकरणामध्ये 2 चले, बघा, ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी हा 1 असतो, तेव्हा त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरण असं म्हटलं जातं. 2 चलातील रेषीय एकदम सिंपल आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 2 चल कोटी 1, 2 चल पदाचा कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. त्याच्या पुढचे 3 गोष्टी, 4 गोष्टी. पहिली गोष्ट, छेदामध्ये जर चल आला त्याचा कोटी किती असतो? -1 असतो. -1 असेल तिथं दिला असेल 2 तर -2 असतो. छेदामध्ये असेल तर थांबायचं, गतिरोधक आहे म्हणायचं, सावकाश गाडी चालवायची, बरोबर आहे. छेदामध्ये जर चल असेल तर त्याचा कोटी किती असतो? 1 असतो, सॉरी -1 असतो. त्याच्यानंतर वर्गमुळाचं जर उदाहरण आलं तर त्याच्यामध्ये एक लक्ष द्या की सहगुणक वर्गमुळामध्ये असतो, चल वर्गमुळामध्ये नसतो. ABCD जे असतं आपल्याला ते वर्गमुळाच्या बाहेर असतं, तर x आणि y ते वर्गमुळाच्या बाहेर आहेत, त्याचा कोटी 1 आहे, म्हणजे ते सहगुणक वर्गमुळामध्ये असलं, सहगुणक पॉइंट मध्ये असला, त्याच्यामध्ये काही सुद्धा त्याचं घेणं देणं नाही. त्याच्यामध्ये 2 चल असले आणि त्याचा कोटी 1 असला, ते 100% 2 चलातील रेषीय समीकरण आहे. तिसरं उदाहरण, 0. हे 0 आलं की म्हणायचं की इथं फक्त एकच चल आहे, त्याला चल म्हणायचं नाही, चल. मराठी व्याकरणामध्ये तालव्य आणि दंत तालव्य, बरोबर, आपण मराठी व्याकरण पण शिकणार आहोत, 10वीला मराठी व्याकरण पण आहे. 0 इथं हे चल आहे का? अजिबात नाही, तिथं 0 होऊन जातं, कॅन्सल होऊन जातं. 5n इथं एकच चल आहे, त्याच्यामुळे हे 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. एकाच समीकरणामध्ये जर 2 चले असतील एका सहगुणकाला, ह्या उदाहरणामध्ये बघा, x y 1 आणि 1 2, म्हणजे त्याचा चलयुक्त पदाचा कोटी किती झाला? 2 झाला. अशा प्रकारे
दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय की त्याचे दोन चल एक्स वाय आणि त्याचा प्रत्येक पदाचा कोटी एक असं जेव्हा असेल तर दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं. ओके, व्यवस्थित उदाहरणं ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. तर आपण पहिले जे प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, ते दोन चलातील रेषीय समीकरण कशा पद्धतीने ओळखायचं आहे. बरोबर आहे, दोन चल, पद कशाला म्हणायचं, सहगुणक कशाला म्हणायचं, चल कशाला म्हणायचं आणि दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सराव संच 1.1 त्यामध्ये आपण सर्व उदाहरणं आपण आता पाहणार आहोत की एक सामायिक समीकरणे सोडवा असा प्रश्न येतो आपल्याला. एक सामायिक समीकरणे सोडवा, खूप अवघड उदाहरण ह्याच्यामध्ये आहेत. आता या ठिकाणी बघा की एक सामायिक समीकरणे सोडवा. आता एक सामायिक समीकरणे सोडवा म्हटल्यानंतर कशा पद्धतीनं सोडवायचं याच्यामधलं पहिलं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्याकडं पुस्तक असेलच, त्या पुस्तकामध्ये सराव संच 1.1 मधलं हे पहिले उदाहरण आहे आणि हे उदाहरण झाल्यानंतर ऑदर उदाहरणं सरावासाठी म्हणून सुद्धा आपण घेणार आहोत. अवघडात अवघड प्रश्न कशा पद्धतीनं बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जातात ते उदाहरण आपण घेणार आहोत. बरेच पालक आपल्या क्लास बद्दल खूप चांगले काही प्रतिक्रिया देत आहेत की सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या जवळील जे काही विद्यार्थी आहेत, आपल्या मामाचं म्हणा गाव म्हणा, मावशीचं गाव आणि अजून आपले जे काही पाहुणे असतात त्या पाहुण्यांच्या गावी ही लिंक पाठवा. मोफत आहे, निशुल्क आहे. फक्त त्याच्यामध्ये सबस्क्राईब बटनाला टुक्क शिरी तिथं क्लिक करायचं आहे. घंटी वाजवायची, महादेवाच्या देवळात गेला जसं आपण घंटी वाजवतो ना तसं तिथं बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. आणि जर व्यवस्थित क्लास वाटत असेल, जर व्यवस्थित तुम्हाला समजत असेल तर लाईक पण करत चला. या ठिकाणी कुठलं सुद्धा त्या ठिकाणी चार्जेस तुम्हाला लागणार आहेत, कुठलं सुद्धा बिल येणार नाहीये. बरोबर आहे. तर पहिलं जे उदाहरण आहे की 2x अधिक 3y या ठिकाणी दोन समीकरणं तुम्हाला दिली जातात. बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने उदाहरण सोडवलं पाहिजे ते तुम्हाला सांगत आहे. नीट लक्ष द्या की 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12. बरोबर आहे. 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12 या पद्धतीनं. आता या ठिकाणी काय करायचं आहे की हे जे दोन समीकरण आहेत ते आपल्याला सोडवायचं आहे. मग एक सामायिक समीकरण सोडवायचं म्हणजे काय करायचं तर x आणि y ची किंमत काढायची. त्याला आपण म्हणतो उकल. उकळ नाही उकळ वाटायचं, ते उकळ वेगळं. उकल, उकल शोधणे. बरोबर आहे का. उकळ म्हणचाल वाटीने उकळत घालून. या ठिकाणी x आणि y या दोन चलाच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत की x ची किंमत काय येते आणि y ची किंमत काय येते. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आता ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्या. या ठिकाणी बघा 5x अधिक 3y बरोबर 9 हे उदाहरण आहे आणि 2x वजा 3y बरोबर 12 हे उदाहरण आहे. जर ह्यामध्ये पाहिलं x आता हे सुरुवातीला समीकरण आपण खाली लिहून घेऊया आणि त्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 नाव देऊया. याला समीकरण नंबर 1 याला समीकरण नंबर 2. या समीकरण 1 आणि 2 मध्ये नीट लक्ष द्यायचं. बघा काय x बघा खाली सुरुवातीला पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 5 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आहे. x चा सहगुणक 5 आहे आणि x चा सहगुणक 2 आहे. बरोबर आहे. या ठिकाणी x चे दोन्ही सहगुणक वेगळे आहेत. बरोबर आहे, वेगळे आहेत. आता y चे बघूया. y चा सहगुणक 3 आहे आणि खाली y चा सहगुणक 3 आहे. म्हणजे या ठिकाणी y चा सहगुणक सारखा आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की दोन चलातील रेषीय समीकरण सोडवत असताना 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायची. कोणकोणत्या गोष्टी? इकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट
सहगुणक सहगुणक समान आहे का बघा. सहगुणक समान असेल तर काय अडचण नाही, सहगुणक समान करायची गरज नाही. सहगुणक समान असेल, सहगुणक समान असेल तर, सहगुणक समान असेल तर, आणि 2 नंबरचं सहगुणक समान नसेल तर, म्हणजे या ठिकाणी सहगुणक समान असेल तर काय करावं लागतंय, सहगुणक समान असेल तर सहगुणक समान करून घ्यावं लागतं. सहगुणक समान नसेल तर, सहगुणक समान असेल तर सहगुणक समान करायची गरज नाही, परंतु जर सहगुणक जर समान नसेल तर तिथं मात्र आपल्याला सहगुणक समान करून घ्यावं लागते. मग या ठिकाणी एक वाक्य तुम्ही वहीमध्ये फिक्स लिहून घ्यायचं. सहगुणक समान असेल तर समान चिन्ह, समान चिन्ह, समान चिन्ह असेल, समान चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. समान चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. आणि असमान चिन्ह असेल, असमान चिन्ह असेल तर बेरीज करायची. बऱ्याच जणांना कळत नसेल, काय सांगत आहात की सर, कुणाचं चिन्ह समान, सहगुणक समान असेल तर त्याचे चिन्ह बघायचे, कुणाचे, जे 2 सहगुणक समान आहेत त्याचे. नीट लक्ष द्या, खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या. या ठिकाणी बघा, इथं 3 आणि 3 सहगुणक समान आहे, बरोबर आहे. इथं सहगुणक समान आहे, मग समान असेल तर समान करायची गरज नाही. सहगुणक समान पाहिजे, एक तर एक्सचा पाहिजे आणि वायचा पाहिजे, दोन्ही पैकी 2 चल जे असतात त्याच्यापैकी कुठला तरी एक सहगुणक समान करावाच लागतो. जर गणितामध्ये सुरुवातीला जर सहगुणक समान दिलेला असेल तर पुन्हा सहगुणक समान करायची गरज नाही. या उदाहरणामध्ये सहगुणक समान आहे, म्हणून त्याला तुम्हाला पुढचा नियम दिला. कोणता नियम? समान चिन्ह असेल तर वजाबाकी आणि असमान चिन्ह असेल तर बेरीज. मग कुणाचं चिन्ह समान? जे सहगुणक समान आहेत त्याचं. म्हणजे इथं बघा, काय इथं 3 आणि इथं 3 आहे. ह्या 3चं चिन्ह काय आहे? अधिक आहे, आणि ह्या 3चं चिन्ह काय आहे? वजा आहे. म्हणजे याचा अर्थ यांचे चिन्ह समान आहेत का नाही? असमान आहेत. आणि असमान चिन्ह असतील तर काय करावं लागते? बेरीज करावी लागते. असमान चिन्ह असेल तर बेरीज करावी लागते. आता या उदाहरणामध्ये मी हेच वाक्य देतो. असमान चिन्ह असेल तर बेरीज आणि समान चिन्ह असेल तर वजाबाकी. कधी? सहगुणक समान केल्यानंतर. सहगुणक समान केल्यानंतर समान चिन्ह असेल तर वजाबाकी आणि असमान चिन्ह असेल तर बेरीज. हे वाक्य कुठंतरी व्यवस्थित त्या वहीच्या वरच्या पानावरती IMP म्हणून लिहून घ्या, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कुठं बेरीज करायची आणि कुठं वजाबाकी करायची हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही एक पायरी यशस्वी झाला. बरोबर आहे. समान चिन्ह वजाबाकी, असमान चिन्ह बेरीज. ओके, आता मी हे साफ करत आहे. आता बघा, तर काय करायचं आहे की इथं सहगुणक समान आहे आणि चिन्ह असमान आहे. म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 असमान असेल तर काय करायची? बेरीज करायची. असमान असेल तर काय करायची? बेरीज करायची. तर इथं लिहायचं समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू. बघा, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. बेरीज करायचं कळालं ना? असमान चिन्ह कुणाचं? जे 2 सहगुणक समान आहेत त्यांचं. इथं असमान चिन्ह आहे. वरच्या 3ला अधिक आहे, खालच्या 3ला वजा आहे. 3च आहे का? हा, वरच्या 3ला अधिक आहे, खालच्या 3ला वजा आहे. असमान चिन्ह आहे. असमान चिन्ह असल्यावर बेरीज करायचं. डोक्यामध्ये परफेक्ट ठेवा. आणि समान चिन्ह असेल तर वजाबाकी करायचं.
बरोबर आहे. जर तुम्ही कुठंतरी एक गाठ बांधून ठेवा, इकडचं असमान चिन्हाची कडे समान चिन्हाची, धोत्रा असेल तर धोत्राला गाठ बांधा, तसं का नाही. ओके, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. आता दोघांची बेरीज करायचं. समीकरण आहे तसे खाली घ्यायचे. 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12. मग यांची करायची बेरीज. यांची करायची बेरीज. आता बेरीज करत असताना बेरीज करत असताना चिन्ह तुम्हाला अजून एक मी तर जे काही प्रत्येकासाठी तुम्हाला जे उपयोगी आहे ना ते इथं मी लिहून देत आहे आणि ते लगेच मी साफ करत असतो, त्याच्यामुळे तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला. इकडे लक्ष द्या. हो का, अधिक वजा वजा होतं, वजा अधिक वजाच होत असतं, त्याच्यानंतर अधिक 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 होत असतं आणि वजा वजा अधिक होत असतं. आणि हे जे सगळे नियम आहेत, हे नियम सोडत असताना बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तराला. बघा, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला तिथं द्यावं लागेल. नीट लक्ष द्या. की लिहून घ्या वहीमध्ये व्यवस्थित स्टार करून व्यवस्थित त्याला डेकोरेशन करून लिहून घ्या. अधिक वजा वजा, वजा अधिक वजा, अधिक अधिक अधिक, वजा वजा अधिक. आणि बेरीज वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. ओके, आता बघा आपल्याला इथं बेरीज करायचं आहे. इथं लक्ष द्या. 5 आणि 2 एखाद्या अंकाचं चिन्ह त्याच्या पुढे असतं, पाठीमागं नसतं. 5चं चिन्ह इथं असतं, इथं नाही म्हणजे अधिक आहे. इथं चिन्ह नाही. 3चं चिन्ह अधिक आहे, इथं 3चं चिन्ह वजा आहे. इथं 5चं चिन्ह काहीच नाही, इथं 2चं चिन्ह काहीच नाही म्हणजे इथं अधिक आहे. म्हणजे 5 आणि 2 7x, 5 आणि 2 7x. आता इथं 3चं चिन्ह अधिक आहे, 3चं चिन्ह वजा आहे. तुम्हाला आता दिलं होतं अधिक वजा का होतं, वजा होतं, म्हणजे 3 3 काय झालं, कॅन्सल झालं. बरोबर 12 9 21, 12 9 21. ओके, ही पहिली स्टेप झाली. 12 9 21, 7x बरोबर 21 आलं. बरोबर आहे, 7x बरोबर 21 आलं. आता बघा, आता 7x बरोबर 21 आल्यानंतर 7x बरोबर 21, 7x बरोबर 21. मग x बरोबर या 7 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, म्हणजे 7 कुठं जातं, भागाकारामध्ये जातं. x बरोबर 21/7, म्हणून x बरोबर 7 त्रिक 21, म्हणजे x बरोबर काय आलं, 3 आलं. x बरोबर काय आलं, 3 आलं. 3 नीट लक्ष द्या. ओके, x बरोबर 3 आलं म्हणजे एक किंमत आपल्याला आली x बरोबर 3. कशी आली नीट बघा. समीकरण चालू झालं. इथून आपण का पाहिलं, समीकरणामध्ये सहगुणक समान आहे का नाही पाहिलं. मग सहगुणक समान होता का, x चा सहगुणक समान नव्हता. इथे x चा सहगुणक 5, इथे x चा सहगुणक 2, इथं y चा सहगुणक 3, इथं y चा सहगुणक 3. y चे सहगुणक समान होते, त्याच्यामुळं सहगुणक समान असला तर सहगुणक समान करायची गरज नाही. आता इथे सहगुणक समान आहे, मग सहगुणक समान असल्यानंतर एक नियम लक्षात ठेवला पाहिजे. चिन्ह समान असताना आणि चिन्ह समान नसताना म्हणजे असमान असताना, मग जे दोन सहगुणक समान आहेत त्यांचे चिन्ह बघा. इथं अधिक आणि इथं वजा आहे, म्हणजे चिन्ह समान नाही, असमान आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिथं बेरीज करावी लागते. आणि जर चिन्ह जर समान राहिलं असतं तर वजाबाकी करावं लागलं असतं. म्हणून समीकरण 1 व 2 यांची काय केली, बेरीज केली. बेरीज करत असताना इथं जे दोन सहगुणक आहेत तिथं अधिक आणि वजा आहे. ह्या 3चं चिन्ह अधिक आणि वजा आहे. अधिक वजा वजा होतं आणि 3 3 कॅन्सल होऊन जातं. बरोबर आहे. 5 आणि 2 7x आणि x बरोबर 3 आलं. ओके, पण आपल्याला x ची किंमत निघाली, आता y ची किंमत काढायची. बरोबर आहे.
मग काय करायचं की x बरोबर 3 ही जी किंमत आहे ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकता तुम्ही. म्हणून तिथं लिहायचं x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा x बरोबर 3 ही किंमत कशामध्ये ठेवू 1 मध्ये ठेवू. ओके, समीकरण 1 लिहून घ्यायचं. काय आहे समीकरण 5x अधिक 3y बरोबर 9. ओके, आता x च्या ठिकाणी 3 ठेवायचा आहे. 5 कंसात 3 अधिक 3y बरोबर 9. 5 त्रिक 15, 15 अधिक 3y बरोबर 9. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा काय करायचं तर हे जे 3y आहे हे 3y आहे तसं ठेवायचं. का बरं त्या 3 आणि y मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे त्याच्यामुळे ह्या 15 चिन्ह अधिक आहे. 15 पलीकड गेलं जर इकडं अधिक असेल तर तिकडं वजा होतं, जर वजा असेल तर अधिक होतं. गुणाकारामध्ये असेल तर भागाकारामध्ये जातं, भागाकारामध्ये असेल तर गुणाकारामध्ये जातं. म्हणून 3y बरोबर 9 वजा 15. नीट लक्ष द्या या ठिकाणी जी संख्या तुम्ही बरोबरच्या पलीकड घेऊन जात आहोत त्या संख्या बरोबरच्या पलीकड ठेवण्याच्या अगोदर बरोबरच्या पलीकड जो सुरुवातीला अंक आहे त्याला अगोदर लिहायचं. जर तुम्ही इथं 15 वजा 9 लिहिलो चुकलं, कारण बरोबरच्या पलीकडे ही डॉन अगोदर तिथं बसला आहे 9, त्यानं म्हणते मै हू ना. बरोबर आहे का. 15 आलं, 15ला 9च्या नंतरच बसवावं लागेल. बरोबर आहे, कारण अगोदरच 9 आहे. 9 वजा 15. बरेच जण काय करतात इकडून तिकडे घेत असताना त्याला तिकडे सरकावतात. बरोबर आहे, आणि त्याला लहान आहे म्हणून त्याला त्रास द्यायचा नाही. बरोबर आहे. 9 वजा 15 तर इथं 15 पलीकड लिहिलं तर 3y बरोबर 9 मधून 15 जाते का नाही. 15 मधून 9 गेले. मी तुम्हाला आता नियम सांगितला. 15 मधून 9, 9चं चिन्ह अधिक आहे, 15चं चिन्ह वजा आहे. अधिक वजा वजा, 15 मधून 9 गेले 6 राहिले. परंतु मी तुम्हाला नियम का सांगितला बेरीज वजा बाकी करत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. म्हणजे इथं 6 आलं पण कसलं 6 आलं मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा. म्हणून इथं -6 म्हणजे y बरोबर -6. 3 आणि y मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. 3 कुठं जातं भागाकारामध्ये जातं. 3 भागिले, म्हणून y बरोबर किती आलं 3 दुनी 6. म्हणून y बरोबर 3 दुनी 6 म्हणजे y बरोबर काय आलं -2 आलं. y बरोबर काय आलं -2 आलं. x ची किंमत 3 आली आणि y बरोबर y ची किंमत -2 आली. y ची किंमत -2 आली. बघा म्हणजे शेवटी एक वाक्य तुम्ही लिहायचं की x व y, x ची किंमत 3 आणि y ची किंमत -2 ही या समीकरणाची काय आहे उकल आहे. व्यवस्थित पहिल्यापासून प्रश्न एकदा बघा व्यवस्थित. कुठं समजतं का, कुठं समजत नसेल तर नक्की तुम्ही अडचणी, मला तर वाटत नाही ह्याच्यामध्ये काय अडचण असेल, व्यवस्थित समजून लिहा. मला वाटतं की पहिला प्रश्न तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असावा. दुसरा जो प्रश्न आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न, हा सराव संच 1.1 दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये जे काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. समीकरण पाहायचं, प्रश्न तुम्हाला आला एक सामायिक समीकरणे सोडवा. समीकरण पाहिल्यानंतर तुम्हाला पहिला विचार आला पाहिजे काय बघायचं तर त्याच्यामध्ये सहगुणक समान आहे का बघायचं. जर सहगुणक समान असेल तर सहगुणक समान करायची गरज नाही. सहगुणक समान नसेल तर सहगुणक तुम्हाला समान करावं लागते. आता बघा ह्याच्यामध्ये तर गणित इथं लिहिलेलं आहे. पुन्हा गणिताचं उत्तर इथून चालू होतं. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 या ठिकाणी. मग आता बघा इथं a चा सहगुणक 3 आहे,
इथं येचा सहगुणक इथं काहीच नाही. मी बघा सांगितलं, जिथं काहीच नसतं तिथं एक असतं. इथं येचा सहगुणक किती आहे? एक आहे. इथं बीचा सहगुणक 5, खाली पण बीचा सहगुणक 5. म्हणजे या ठिकाणी सहगुणक समान आहे. म्हणजे इथं सहगुणक समान करायची गरज नाही. बरोबर आहे? सहगुणक इथं समान करायची गरज नाही. बरोबर आहे? म्हणजे या ठिकाणी आता बघा, तर इथं सहगुणक समान आहे. मग सहगुणक समान असेल तर पुढचा नियम, जे दोन सहगुणक समान आहेत ना, त्याचं चिन्ह बघायचं. इथं बघा 5 चिन्ह अधिक आहे, इथं पण 5 चिन्ह अधिक आहे. समान चिन्ह असताना काय करायचं? वजाबाकी करायचं. नीट लक्ष द्या, समान चिन्ह असताना वजाबाकी करायचं. बरोबर आहे का? ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथं पहिलंच वाक्य आता लिहावं लागेल, समीकरण 1 व समीकरण 2 याची वजाबाकी करू. ओके. समीकरण 1 व 2 याची वजाबाकी करू. दोन्ही समीकरण खाली लिहून घ्यायचं. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. तर ह्यांची वजाबाकी करायची आहे. आपण पहिल्या उदाहरणामध्ये पाहिलं, बेरीज करत असताना डायरेक्ट आपण केलं, त्याच्यामध्ये काही बदल केला नाही. वजाबाकी करताना बदल होतो. कुठं बदल होतो? तर खालच्या समीकरणाचे सगळेच चिन्ह बदलावं लागतं. बघा चिन्ह कसं बदलायचे. आता इथं ये आहे, इथं येचं चिन्ह इथं वजा आहे, इथं वजा झालं. इथं 5 चिन्ह अधिक आहे, इथं वजा होतं. इथं 22 चिन्ह अधिक आहे, इथं वजा होतं. कारण 22 चिन्ह इथं अगोदर अधिक असते, इथं वजा होते. इथं 5 चिन्ह अधिक आहे, इथं वजा होते. इथं येचं चिन्ह अधिक आहे, इथं पहिल्यासून इथं वजा लिहिले, त्याच्यामुळे डबल वजा लिहिणार नाही तिथं. म्हणजे खालच्याचे चिन्ह बदलतात. खालच्या समीकरणामध्ये जे जे पद आहे त्या सगळ्याची चिन्ह बदलतात वजाबाकी करताना. ही गोष्ट परफेक्ट लक्षात ठेवा. आता वजाबाकी करूया. वजाबाकी करत असताना 3a इथं काय आहे म्हणलो मी? 1 आहे. इथं काय आहे? 1 आहे. 3 मधून 1 गेलं, 2 राहिलं. 2a आणि मोठ्या संख्येचे चिन्ह अधिकच येते. वरी 3 मोठा आहे, त्याच्यामुळे अधिक लिहायचं नाही. जर वजा असेल तर वजा लिहायचं. 3a मधून 1 गेलं, 2a राहिले. 5a चिन्ह अधिक, 5a चिन्ह वजा. बघा, वरच्या 5 चिन्ह अधिक, खालच्या 5 चिन्ह अधिक होतं, बदललं, वजा झालं. म्हणजे वरचं अधिक, खालचं वजा, अधिक वजा वजा, म्हणून 5b कॅन्सल झालं. इथं 26 चिन्ह अधिक, 22 चिन्ह वजा. 26 मधून 22 गेले, 4 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह अधिकच येतं. म्हणजे 2a बरोबर 4 आलं. 2a बरोबर काय आलं? 4 आलं. म्हणून 2a बरोबर 4 म्हणजेच a बरोबर 2 गुणाकारात आहे, 2 भागाकारात जातं. 4 भागिले 2 म्हणून b दुनी 4 म्हणून a बरोबर 2. a बरोबर किती आलं? 2 आलं. a बरोबर 2 आलं. सहगुणक समान असताना आपण सहगुणक समान करायचं अजून एक पण उदाहरण घेतले नाही. त्याच्या पुढचं उदाहरण असावं. बरोबर आहे? a बरोबर 2 आलं. मग a ची किंमत निघाल्यानंतर आता b ची किंमत काढायची. मग a बरोबर 2 ही जी किंमत आहे, ही समीकरण 1, 2 ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कोणतंही समीकरण घेऊ शकता, ते तुम्ही चॉईस करायची असते. मग a बरोबर 2 ही जी किंमत आहे, थोडस मी इथं लिहितो, वजाबाकी करू. यांची वजाबाकी करू. ओके. आता a बरोबर 2 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवायची? 1 मध्ये का 2 मध्ये? बघा इथे येला कायच नाही म्हणून 2 घेऊया आपण. मगाच्या उदाहरणामध्ये 1 घेतलं होतं. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू.
समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आहे तसं लिहून घ्या. ए अधिक 5b बरोबर 22. आता ए च्या ठिकाणी 2 ठेवायचं, इथं सहगुणकच नाही. ए च्या ठिकाणी 2 ठेवलं. 2 अधिक 5b बरोबर 22. 5 आणि b मध्ये कोणाचं कशाचं चिन्ह असतं? गुणाकाराचं. 5b आहे तसंच ठेवा. 2 ला पलीकडे घेऊन जायचे. पलीकडचा डॉन अगोदर बसलाय, ध्यानात ठेवायचं बरं का डॉनला. मग 2 पलीकडे गेलं. 22 वजा 2. 5b बरोबर 22 मधून 2 गेले 20 राहिले. मग 5 आणि b मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. गुणाकाराचं चिन्ह 5 भागाकार जातं. b बरोबर 20/5. मग b बरोबर काय झालं? पाऊण चोक 20. म्हणजे b ची किंमत किती आली? 4 आली. म्हणजे a बरोबर 2 आणि b बरोबर 4 हे या समीकरणाचे काय आहेत? उकल आहेत. आतापर्यंत 2 आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. आता दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण दोन्ही प्रश्नामध्ये पाहिलं की सहगुणक समान असलेलेच आपल्याला उदाहरणं आलेली होते. आता तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा. x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7. पहिली पायरी काय करायची की आपल्याला सहगुणक समान आहेत का बघायचे. इथे x चा सहगुणक काय नाही? 1 आहे. इथे x चा सहगुणक काय आहे? 3 आहे. 1 आणि 3 वेगवेगळे. इथे y चा सहगुणक 7 आहे. इथं y चा सहगुणक 2 आहे. म्हणजे या ठिकाणी सहगुणक समान नाही. म्हणजे इथंच मात्र सहगुणक समान करून आपल्याला घ्यावं लागतं. बरोबर आहे. आता सहगुणक करायचा समान करायचा प्रश्न. आता सहगुणक समान करायचे. मग कोणत्या चलामध्ये सहगुणक, म्हणजे तुम्हाला x चा सहगुणक समान करायचे का y चा सहगुणक समान करायचे ते तुम्ही ठरवावं लागतं. आता हा प्रश्न आहे. इथे x चा सहगुणक काहीच नाही, मात्र खाली x चा सहगुणक 3 आहे. म्हणजे आपण वरच्या x च्या सहगुणकापाशी जवळ 3 चा सहगुणक आपण आणू शकतो. म्हणजे समीकरण 1 नीट लक्ष द्या. इथं समीकरण 1, इथं x चा सहगुणक 3 आहे. इथं x चा सहगुणक काहीच नाही. मग इथं x चा सहगुणक 3 आणण्यासाठी या समीकरण नंबर 1 ला 3 न गुणावं लागेल. सोपं जातं. परंतु एकानं म्हणलं नाही मला इथं y चा सहगुणक समान करायचा आहे, मग तिथं पण करू शकता. मग 7 आणि 2, मग 7 आणि 2 चा लसावी काय? 7 दोन्ही 14, कारण 14 मध्ये समान करावं लागेल. बरोबर आहे का? म्हणजे 7 आणि 2 चा लसावी काढावं लागेल. आणि 7 दोन्ही 14, कारण 7 आणि 2 दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मग 14 म्हणजे समीकरण 1 ला 2 न आणि समीकरण 2 ला 7 न. पण तेवढं अवघड मध्ये जायचं नाही बाळू, बरं का? त्याच्यामुळे सोप्याचं बघायचं. इथे x चा सहगुणक काहीच नाही, म्हणजे फक्त एकाच समीकरणाला गुणलं तर तिथं सहगुणक समान होतो. म्हणजे कळालं तुम्हाला की इथे x चा सहगुणक 3 आहे, इथे x चा सहगुणक काहीच नाही. म्हणजे समीकरण 1 ला कितनं गुणावं लागेल? 3 न गुणावं लागेल. म्हणजे इथं सुरुवातीला समीकरण 1 ला 3 ने गुणून, समीकरण 1 ला 3 ने गुणून. आता समीकरण 1 ला 3 न गुणून इथं डायरेक्ट लिहायचं. समीकरण 1 ला 3 न गुणून 3x 3 70 21y 3 10 30. हे झालं समीकरण नंबर 3. हे झालं समीकरण नंबर 3 तयार झालं. कोणत्या समीकरणापासून समीकरण नंबर 3 तयार झालं? समीकरण 1 पासून समीकरण 3 तयार झालं. समीकरण 1 चं काम संपलं असं म्हणायचं नाही. काम शेवटी अजून पुढे लागू शकतं त्याच्यामुळं. परंतु समीकरण 1 आणि 3 चा आता विचार करायचा नाही. समीकरण 2 आणि 3 चा विचार करायचा. समज आले का? की समीकरण 2 आणि समीकरण 3 सहगुणक समान झाला. बघा इथं x चा सहगुणक 3 आणि इथं x चा सहगुणक 3. 1 पासून हे जे समीकरण 3 आहे ती 1 च पिल्लू आहे, त्याच्यामुळे 1 चा विचार करायचा नाही. आता याचा विचार करायचा. मग सहगुणक समान झाल्यानंतर आपली पुढची पायरी कोणती? चिन्ह बघा. त्याचं चिन्ह बघा. बरोबर आहे. मग चिन्ह बघा. x चा सहगुणक 3, ह्याचं पण चिन्ह अधिक आहे आणि ह्याचं पण चिन्ह अधिक आहे.
समान चिन्ह असताना वजाबाकी करा. म्हणजे समीकरण 2 व समीकरण 3 यांची वजाबाकी करू. समीकरण 2 व समीकरण 3 यांची वजाबाकी करू. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, इथं जागा लागतो. आता समीकरण 2 आणि 3 खाली लिहून घ्या. बघा आता वजाबाकी करायचं आहे. मी अगोदरच्या गणितामध्ये काल आता मग सांगितलं होतं की वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात, विसरायचं नाही. बरोबर आहे. आता ही वजाबाकी करायचं आहे, खालचे चिन्ह बदलले, इथलं चिन्ह वजा झालं. बरोबर आहे. आता वजाबाकी करायचं आहे. मग वरच्याचं चिन्ह 3चं चिन्ह अधिक आहे, खालच्याचं 3चं चिन्ह वजा आहे. अधिक वजा वजा 3x 3x कटून जातं, जे समान असतं ते कटून जातं. आता इथं बघा नीट लक्ष द्या बरं का, चिन्हाकडे लक्ष द्यायचं. 2 चलातील रेषीय समीकरण आहे, तुम्हाला एक सामायिक समीकरण सोडवायचं असेल तर चिन्हाकडे लक्ष द्यावं लागेल. बरेच विद्यार्थी इथं चुकतात. 2चं चिन्ह वजा आहे, 21चं चिन्ह वजा आहे. 2चं चिन्ह वजा आहे, 21चं चिन्ह वजा आहे, कारण 21चं चिन्ह अधिक होतं, वजा झालं. बघा अगोदर अधिक होतं, वजाबाकी करत असल्यामुळे खालचे चिन्ह बदलतात. वरच्याचं चिन्ह वजा, खालच्याचं चिन्ह वजा. 2चं चिन्ह वजा, 21चं चिन्ह वजा. वरच्याचं पण चिन्ह वजा, खालच्याचं पण चिन्ह वजा. वजा वजा अधिक, वजा वजा अधिक म्हणजे 21 आणि 2 23. 21 आणि 2 23 म्हणजे काय झालं, 23y झालं. बरोबर आहे. काय झालं, 23y. आता 23y झालं. मी तुम्हाला सांगितलं होतं बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे, वजा आहे. 21चं चिन्ह वजा आहे. बरोबर. इथं बघा 7चं चिन्ह अधिक, 30चं चिन्ह वजा. 7चं चिन्ह अधिक, 30चं चिन्ह वजा. अधिक वजा वजा 30 मधून 7 गेले, 23 राहिले. 30 मधून 7 गेले, 23 राहिले. बरोबर आहे का. आणि 30चं चिन्ह काय आहे, वजा आहे. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह पण काय द्यावं लागेल, वजा द्यावं लागेल. म्हणजे वजा 23y बरोबर वजा 23 असंच यावं लागतं. त्याच्या पाड्यातली संख्या यावी लागते, म्हणजे आपण योग्य दिशेने जात आहोत. बरोबर आहे. आता इथं बघा वजा 23y बरोबर वजा 23 म्हणजे या ठिकाणी ऋण ऋण चिन्ह आलेलं आहे. दोन्हीकडे पण ऋण चिन्ह आल्यावर ऋण चिन्ह निघून जात असतं. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा वजा y बरोबर वजा 23 छेद वजा 23 म्हणजेच y बरोबर 23 × 23 म्हणजे y ची किंमत किती आली, 1 आली. y ची किंमत किती आली, 1 आली. y ची किंमत किती आली, 1 आली. दोन्हीकडे पण ऋण चिन्ह आहे, ते ऋण चिन्ह निघून जात असतं, ऋण ऋण धन होत असतं. आपण इथं भागाकार करत आहोत. भागाकारामध्ये ऋण ऋण धन झालं, मोठ्या संख्येत चिन्ह देत नाही. बेरीज वजाबाकीमध्येच फक्त मोठ्या संख्येत चिन्ह दिलं जातं. नीट नियम नीट लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे y बरोबर किती आलं उत्तर, 1 आलं. आता y ची किंमत आली 1. आता x ची किंमत आपल्याला काढावी लागेल. मग x ची किंमत काढण्यासाठी y बरोबर 1 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवायची, 3 समीकरणामध्ये. ही 1 ही 2 ही 3 या 3 समीकरणापैकी कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही ही किंमत ठेवू शकता. मग y बरोबर 1 ही किंमत मी समीकरण 1 मध्ये ठेवली. 1 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 लिहून घेतलं. x अधिक 7y बरोबर 10. त्याच्यानंतर x अधिक 7 कंसात y ची किंमत 1 लिहिली बरोबर 10. x अधिक 7 1 7 बरोबर 10. नीट लक्ष द्या. 7 1 7 बरोबर 10.
x बरोबर आता अधिक 7 पलीकडे गेल्यानंतर डॉन बसले 10, 10 अधिक पलीकडे गेलं वजा 7, x बरोबर 10 मधून 7 गेले 3 राहिले. अशा प्रकारे x ची किंमत किती आली? 3 आली. म्हणजे x बरोबर 3 आणि y बरोबर 1 ही या काय झाली समीकरणाची उकल झाली. बघा म्हणजे सहगुणक समान असताना आणि सहगुणक समान नसताना कशा पद्धतीने गणित सुटलेलं आहे. सुरुवातीला इथं सहगुणक समान नव्हतं, आपण सहगुणक समान केलं, समीकरण 1 ला 3 न गुणलं, त्याच्यामुळे इथं x च्या ठिकाणी 3x, 3 7 21y, 3 10 30. समीकरण 1 ला म्हणजे प्रत्येक पदाला 3 न गुणावं लागतं, बरोबरच्या इकडच्या 2 पदाला आणि पलीकडच्या पण पदाला. म्हणजे 3x अधिक 21y बरोबर 30 बरोबर हे समीकरण नंबर 3 तयार झालं. जे पहिलंच समीकरण 2 होतं आणि नवीन झालेलं समीकरण 3 होतं, त्याची काय करायची? बेरीज करायची का वजाबाकी करायची? हे कशाला विचारायचं? त्याच्या चिन्हाला. त्याचे चिन्ह कसे होते? समान होते, म्हणून त्यांची वजाबाकी केली आणि वजाबाकी केल्यामुळे 3x कटून गेलं. वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलावं लागते हे लक्षात ठेवा. बदलल्यानंतर तिथं y ची किंमत 1 आली आणि पुन्हा y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली आणि 1 मध्ये ठेवल्यानंतर x बरोबर 3 हे त्याचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे.